17 परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी तालुक्यातील बलसा हे गाव आहे। येथील ग्रामस्थांनी गावातलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता। यापूर्वी ते आमच्या कार्यालयात येऊन त्यांनी निवेदन दिलं होतं, त्यावर त्यांना आपण रीतसर उत्तर दिलं होतं, तरी देखील ग्रामस्थांचं त्याबद्दल समाधान झालं नव्हते। हे अतिक्रमण साधारण 2009 पासूनचा विषय आहे। त्यामध्ये काही कायदेशीर मान्य न्यायालयाचे आदेश देखील आहेत। सर्व हे तपासून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर बाबीचं पालन करून आम्ही अतिक्रमण आचारसंहिता संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत निष्कासित करू, असं लेखी आश्वासन मी जिल्हाधिकारी म्हणून ग्रामस्थांना दिलेलं आहे आणि त्याचं आम्ही पालन करू। आणि त्याच अनुषंगाने ग्रामस्थांना विनंती करण्यात आलेली आहे की आपण मतदानावरचा बहिष्कार मागे घ्यावा व 100% मतदान करून एक आदर्श निर्माण करावा, असं आपली नम्र आवाहन त्यांना केलेलं आहे व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। झोपडपट्टी बसलेली आहे, काही लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत। त्याचा प्रत्येक गोष्टीतून म्हणजे चोरी असेल, दारू विकणे असेल, या गोष्टींचा नाहक त्रास या गावकऱ्यांना होत आहे। आणि बऱ्याचदा शासनाला मागे पण ते अतिक्रमण काढलं होतं शासनानं, परंतु ते परत येऊन बसले। त्यामुळं ह्या अतिक्रमण काढण्यासाठी शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून ती कारवाई झाली नाही। मग निवडणुकीच्या आधी आम्ही बहिष्कार टाकण्याचा सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।